नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. पुढील 48 तास म्हणजेच येणारे 2 दिवस तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ब्रह्मांडात काहीतरी विचित्र हालचाली होत आहेत. तुमच्या राशीच्या चक्रात एक असा दुर्मिळ संयोग तयार होत आहे जो गेल्या कित्येक वर्षात पाहिला गेला नाही. काय खरोखरच काही विचित्र घडणार आहे की तुमच्या पाठीमागे कोणता गुप्त कट रचला जातोय की अचानक नशिबाची बंद दारे उघडणार आहेत का? तर आजचा हा व्हिडिओ सामान्य राशी भविष्य नाही, तर हा तुमच्या पुढील 48 तासाचा एक एक मिनिटाचा महालेखाजोखा आहे. जर तुमची रास मीन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो. पुढील हे काही मिनिटे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहिलात तर खूपच छान होईल, कारण आज मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुपित उघड करणार आहे. चला तर सुरू करूया. मीन राशीच्या मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की या 2 दिवसात आकाश मंडळात नक्की काय घडत आहे. तुमचा राशी स्वामी बृहस्पती गुरु हा सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. तो तुमच्या बुद्धीला आणि भाग्याला चालना देणारा आहे. पुढील 48 तासात चंद्र तुमच्या राशीतून आणि धनस्थानातून प्रवास करणार आहेत. यामुळे तुमच्या भावनांमध्ये तीव्र बदल जाणवतील. या काळात राहू आणि केतूची सावली तुमच्या काही निर्णयांवर पडू शकते. यामुळे तुम्हाला मनात एक अनामिक भीती किंवा काहीतरी विचित्र घडणार आहे असा भास होऊ शकतो. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे काही काळासाठी गजकेसरी योग सारखी स्थिती निर्माण होत आहे, जी तुम्हाला अचानक धनसंपत्ती. नोकरी करणाऱ्यांसाठी हे 2 दिवस संमिश्र असतील. कार्यालयात काही विचित्र राजकारण तुमच्या विरोधात शिजण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करेल, पण घाबरू नका. तुमचे गुरुचे बळ तुमच्या पाठीशी आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. दुपारनंतर तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना परदेशातून किंवा मोठ्या कंपनीतून कॉल येण्याची शक्यता आहे. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर या 2 दिवसात भागीदारीच्या कामात कोणतीही नवीन डील करताना कागदपत्रे नीट वाचा. तुमचे जुने रखडलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. हा तोच विचित्र संयोग आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहोत. शत्रू पराभूत होतील. बाजारात तुमची पत वाढेल. किरकोळ व्यापाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल. पैशाच्या बाबतीत मीन राशीला या 2 दिवसात लॉटरी लागण्यासारखी स्थिती आहे. म्हणजेच तुम्हाला अशा स्रोतांकडून पैसे मिळतील ज्याची तुम्ही आशा सोडू दिली होती. शेअर मार्केट किंवा सोन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पहिला दिवस उत्तम आहे. मात्र कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका. ते पैसे बुडण्याची शक्यता 90% आहे. अचानक घरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्यामुळे किंवा वैद्यकीय कारणास्तव खर्च वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आता वळूया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे. कुटुंब आणि प्रेमाच्या बाबतीत हे 48 तास कसे असतील? विवाहित जीवनासाठी म्हणजे जोडीदारासोबत काही कारणांवरून विनाकारण वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळनंतर नात्यात पुन्हा गोडवा येईल. जे सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात कोणाची तरी विचित्र किंवा अनपेक्षित एंट्री होऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादे नवीन नाते जुळू शकते. प्रेम करणाऱ्यांनी या काळात संयम ठेवावा. कुटुंबात धार्मिक कार्य किंवा पूजेचे नियोजन होईल. पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. भावंडांशी असलेले मतभेद मिटतील. मीन राशीचे लोक खूप संवेदनशील असतात. या 2 दिवसात चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तर तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे तर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा पायात वेदना होणे अशा समस्या उद्भवू शकतात. रात्री झोपताना काही भीतीदायक स्वप्ने पडू शकतात किंवा दचकून जागे होण्याची शक्यता आहे. हा केवळ ग्रहांचा तात्पुरता प्रभाव आहे.
प्राणायाम आणि ध्यान केल्याने शांतता लाभेल. प्रवासादरम्यान बाहेरचे अन्न खाणे टाळा. घरूनच आपले अन्न पॅक करून न्या. पण या 2 दिवसातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकतेचा ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी पुढील उपाय नक्की करावेत. पहिला, हळदीचा टिळा. म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर कपाळावर आणि नाभीवर हळदीचा टिळा लावावा. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. दुसरा, विष्णू सहस्त्रनाम. घरात किंवा मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तिसरा, दान. गुरुवारी किंवा या 2 दिवसात कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे अन्न किंवा केळी दान करावीत. तर मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, हे 2 दिवस तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा घेणारे आहेत. आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण लक्षात ठेवायचं, ब्रह्मांड नेहमी तुमच्या पाठीशी असते. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि या 48 तासाचा उपयोग स्वतःला सिद्ध करण्यासाठी करा. भांडणे करण्यासाठी नाही, लोकांच्या चाड्या चुगल्या करण्यासाठी नाही. तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय परिस्थिती आहे? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मी सांगितल्यापैकी कोणत्याही एका सुद्धा गोष्टीचा जर तुम्हाला फरक पडला असेल, नाहीतर एक सुद्धा गोष्ट तुमच्यासोबत घडली असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहून गेल्यावर 2 दिवसात जे काही होईल ते सुद्धा तुम्ही मला माघारी परत ह्याच व्हिडिओवर कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मनापासून आवडला असेल तरच आत्ताच लाईक करा. तुमच्या मीन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मी तुमचे राशी भविष्य, रोजचे राशी भविष्य, तुमच्या नशिबात काय घडणार आहे, कोणते संकट येणार आहे किंवा कोणत्या नवीन जबाबदाऱ्या येणार आहेत किंवा असं काही जीवनात घडणार आहे ते तुम्हाला बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, सर्वांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपली प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जाता जाता लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.